नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवराई येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव या ठिकाणी दत्तप्रसाद जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी गेवराईच्या पंचायत समितीला अनेक वेळा निवेदने दिलेली आहेत आणि निवेदनाची देखील दखल घेण्यात आलेली आहे. आणि आज त्यांनी देखील एक निवेदन दिलेलं आहे आणि हा विषय नेमका काय आहे, कशामुळे त्यांनी पुन्हा निवेदन दिलेलं आहे, आपण सविस्तरपणे या ठिकाणी त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दत्तप्रसाद जाधव यांच्याशी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. आपला परिचय सांगा, अगोदर नाव सांगा आपलं. दत्तप्रसाद जाधव, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्याचा सचिव. बरं, आपण अनेक वेळा गेवराई पंचायत समितीला निवेदन दिलेत, आपल्या निवेदनाची दखलसुद्धा घेतली, पुन्हा आपण निवेदन दिलेलं आहे. यामागचं काय कारण आहे? आज पंचायत समितीमधील सर्वसामान्याच्या प्रश्नावर सातत्यानं आम्ही पाठपुरावा या ठिकाणी करत आहोत. आम्ही सुरुवातीला पंचायत समितीमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे शासकीय वेळेमध्ये. तसेच शासनाचा जो काही नियम आहे त्या पद्धतीनं त्यांनी आपलं ओळखपत्र त्यांनी लावलं पाहिजे आणि शासनाने ठरवून दिलेला गणवेश घातला पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना आल्यानंतर हे अधिकारी आहेत हे समजलं पाहिजे. यासाठी जे काही शासकीय नियम आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी अधिकाऱ्यांचं वर्तन असावं यासंबंधी आम्ही गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. त्यानंतर त्यांनी तातडीनं त्यावरती परिपत्रक काढलेलं आहे. बरं, गेवराई पंचायत समिती म्हणजे असं आहे की या ठिकाणी लाभार्थी सकाळी 8 वाजल्यापासून येतात तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत थांबतात. कर्मचारी अधिकारी भेटत नसल्यामुळे निराश होऊन परत जावं लागतं. यासाठी काय आवाज उठवणार आहात का तुम्ही? यासंबंधी देखील या ठिकाणी गटविकास अधिकारी यांना मी निवेदन दिलेलं आहे की जे काही आपले फील्डवर अधिकारी जातात, घरकुल विभागातील असतील, रोजगार हमी विभागातील असतील, त्यांनी आठवड्यातील 2 दिवस सोमवार आणि बुधवार रोजी या ठिकाणी आपल्या कार्यालयामध्ये, शासकीय कार्यालय पंचायत समितीमध्ये बसावं. या ठिकाणीच बसून त्यांनी आपलं शासकीय कामकाज करावं आणि जे काही नागरिक त्यांच्याकडे आपल्या प्रश्नासंदर्भात येतात त्या प्रश्नाचं निश्चितपणानं त्यांना एक विश्वास दिला पाहिजे. त्यांना त्यांचं प्रश्न कुठं प्रलंबित आहे किंवा काय अडचण आहे किंवा कधी होणार आहे यासंबंधी त्यांना उत्तर देण्यासाठी सर्व पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांनी सोमवारी कार्यालयीन वेळेमध्ये नेमून दिलेल्या ठिकाणीच बसावं असं देखील मी निवेदन दिलेलं होतं. त्या निवेदनावर देखील तातडीनं गटविकास अधिकारी यांनी सर्व अधिकाऱ्यांना लेखी सूचना दिलेल्या आहेत. बरं, गेवराई पंचायत समिती एक असा विषय आहे की या ठिकाणी तक्रारदाराला जर तक्रार दाखल केली तर त्याच्यावर निवारण होत नाही, त्याला उपोषणच करावं लागतं. यासाठी काय आवाज उठवणार आहात का? तक्रारदाराला न्याय भेटला पाहिजे, त्याचं चौकशी झाली पाहिजे यासाठी? निश्चितपणानं या ठिकाणी जे काही नागरिकांच्या तक्रारी आहेत त्या अनुषंगानं जर अधिकारी या ठिकाणी कारवाई करत नसतील तर याचं देखील वरिष्ठ प्रदेश पातळीला, जिल्हा कार्यकारिणीला निश्चितपणानं आम्ही कळवू आणि त्या अधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही देखील त्या नागरिकांसोबत उभा राहू असं देखील या ठिकाणी आम्ही आपल्याला सांगू इच्छितो. बरं, सर्वसामान्याचे कामं पंचायत समितीमध्ये होण्यासाठी आपण सोमवार आणि बुधवारी कर्मचाऱ्यांना उपस्थित राहू म्हणून निवेदन दिलेलं आहे. याचं काही म्हणजे व्हिडिओने काय ह्याचं हे केलं आहे का आपल्याकडं? काही म्हणजे निवेदनाची दखल घेतली का आपल्या? तातडीनं निवेदन दिल्यानंतर BDO साहेबांनं अवघ्या काही तासात दखल घेऊन त्याचं तातडीनं सर्व अधिकाऱ्यांना लेखी सूचना दिलेल्या आहेत. आणि आता जर सोमवारी आणि बुधवारी जर अधिकारी त्यांच्या नेमून दिलेल्या ठिकाणी जर नसतील तर निश्चितपणानं एक आंदोलन त्या ठिकाणी जाऊन आम्ही करू आणि त्या अधिकाऱ्यावर जे काही सेवा व शर्ती भंगचा नियमानुसार कारवाई करण्यासाठी आम्ही BDO साहेबांना विनंती करू. तालुक्याच्या लाभार्थ्यांना काय आव्हान करताल? म्हणजे सोमवारी बुधवारी सेवा असं वाटतंय का आपल्याला त्या लोकांनी पंचायत समितीला? नाही, काय विषय आहे की या ठिकाणी काही अधिकाऱ्यांना फील्डवर जाऊन कामं देखील पाहावे लागतात आणि सामान्य नागरिकांना कुठेतरी या ठिकाणी अधिकारी भेटावेत यासाठी नागरिकांना देखील आपण वेळ एक ठरवून दिला पाहिजे आणि अधिकाऱ्यांना देखील फील्डवर जाण्यासाठी या ठिकाणी आपण वेळ ठरवून दिला पाहिजे. यासाठीच मी गटविकास अधिकारी साहेबांना विनंती केली की आठवड्याच्या पहिल्या दिवशी अनेक नागरिकांची या ठिकाणी रेलचल असते, अनेक नागरिक आपल्या कामासंबंधी या ठिकाणी
काय झालं आहे हे पाहण्यासाठी येत असतात. त्या दिवशी अधिकारी जर या ठिकाणी उपलब्ध राहिले तर त्या नागरिकांची हेळसांड होणार नाही, त्यांचा आर्थिक खर्च अधिकचा होणार नाही आणि सोमवारी जर त्यांनी आपला प्रश्न ह्या ठिकाणी मांडला तर निश्चितपणानं त्याच्यावरती त्यांना त्या आठवडाभरामध्ये कारवाई करता येईल आणि तो प्रश्न निकाली काढण्यात येईल. बरं, तुम्ही आज दिनांक 24 जुलै रोजी एक निवेदन दिले. या निवेदनाचा काय विषय आहे? पंचायत समिती कार्यालयामध्ये सहाय्यक लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखा अधिकारी नसल्यामुळे या ठिकाणी आर्थिक व्यवहार पूर्णपणाने ठप्प झालेला आहे. अनेक नागरिकांचे घरकुलमधील हप्ते असतील, रोजगार हमी योजनेतील विहिरीचे बिलं असतील, हे मिळत असताना या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झालेल्या आहेत. या संबंधी आज आम्ही गटविकास अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की तातडीनं या रिक्त जागावरती अधिकाऱ्याची नेमणूक करा आणि होत असलेल्या सामान्य नागरिकांची हेळसांड तुम्ही थांबवा. नसता आम्ही पुढील आठवड्यामध्ये या संबंधी आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करू. धन्यवाद सर. साहेब, काय सांगाल? गेवराई पंचायत समितीला लाभार्थीचे कामं होत नाहीत, लाभार्थी दिवसभर या ठिकाणी थांबतात, अधिकारी कर्मचारी भेटत नाहीत, लाभार्थीची हेळसांड होते, याविषयी काय सांगताल तुम्ही? लाभार्थी आपला उपक्रम म्हणजे रोज येण्याचं काम करतात पंचायत समितीला, पण इथे आल्याच्या नंतर प्रशासकीय अधिकारी कोणी भेटत नाही, त्याच्यामुळं त्यांची कामं होत नाहीत आणि प्रत्येक सामान्य माणूस मोठ्या लेवलला तक्रार करून हे करू शकत नाही कामं. तो काय करतो, येऊन वापस जातो. त्याच्यामुळं आमचे सहकारी दत्ताजी प्रसाद जाधव साहेब यांनी निवेदन BDO साहेबांना दिले की बाबा जेणेकरून लोकांचे कामं व्हावं आणि वेळेत व्हावं आणि अधिकाऱ्यांनी पंचायत समितीला येऊन उपस्थित राहावं, ह्यासाठी यांनी निवेदन दिलेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहोत.